देवठाण सावरगाव पाट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याचे ग्रामस्थांची तक्रार। ठेकेदार व अधिकारी यांना आमदार लहामटे यांनी चांगलेच सुनावले। अकोले तालुक्यातील देवठाणपासून दोडक नदी मार्गे सावरगाव पाटपर्यंत रस्त्याचे चालू असलेले ग्रामसडक योजनेतील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालू असून ते काम आज दुपारी देवठाण ग्रामस्थांनी बंद पाडले। त्यामुळे लागलीच ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता श्री नवले हे तातडीने रस्त्याच्या ठिकाणी जिथे काम चालू आहे तिथे हजर झाले। ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केल्यानंतर ग्रामस्थांच्या समवेत झालेल्या कामाची पाहणी स्वतः शाखा अभियंता श्री नवले यांनी केली। काम खराब व निकृष्ट चालू आहे असे कबूल केले। काल दिवसभर झालेले काम पुन्हा पूर्ण करण्यात येऊन नव्याने व्यवस्थित काम सुरू करून घेऊ अशी ग्वाही व कबुली दिली। त्यामुळे ग्रामस्थांनी जर काम पूर्ण व्यवस्थित करून देणार असेल तरच काम चालू करा, अन्यथा काम चालू करू नका अशी भूमिका घेतली। त्यामुळे ठेकेदारांनी नमते घेऊन पुन्हा काम करून देतो असं अधिकाऱ्यांना सांगितलं। त्यानुसार काम पुन्हा पूर्ण करणार असल्याचे आश्वासन ग्रामसडक योजनेचे अभियंता श्री नवले यांनी दिल्यामुळे हा प्रश्न सध्या तरी सुटलेला आहे। जर अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ठेकेदाराने काम सुधारून घेतले नाही तर पुन्हा काम बंद करण्यात येईल असा इशारा या परिसरातील रहिवाशांनी दिला आहे। साधा मोटरसायकलने ब्रेक मारला तरी रस्त्यात डांबर उकडून बाहेर येत आहे। पुढे काम करीत आहेत व मागे काम खराब होत आहे। काम करून ठेकेदार त्याच्या घरी पोहोचत नाही, तोच 8 दिवसात पुन्हा काम जैसे ते होणार आहे। त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या आदिवासी ठाकर समाजाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शासनाचे लाखो रुपये खर्च होऊ नयेत। जर रस्ते जसेच्या तसे राहणार असतील तर या पैशावर ठेकेदार व अधिकारी डल्ला मारित आहेत। त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी होऊन काम पुन्हा व्यवस्थित करून घेण्यात यावा एवढीच ग्रामस्थांची मागणी आहे। या आंदोलनाचं नेतृत्व परिसरातील रहिवासी नेते श्री नाथू पतवे यांनी केलं। जालिंदर बोडके, तुळशीराम कातोरे, एकनाथ सहाणे, शिवाजी पाटोळे, राम सहाणे, शांताराम पथवे आदींनी रस्त्यावर जाऊन कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्याच दिवशी सायंकाळी 5:30 वाजता जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाघचौरे याच रस्त्याने दोडक नदी येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना ग्रामस्थांनी हा प्रकार त्यांच्या कानावर घातला। चर्चा चालू असतानाच पाठीमागून आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची गाडी तेथे येऊन थांबली। त्यांच्याही कानावर ग्रामस्थांनी ही बाब घातली। आमदार लहामटे व जालिंदर वाघचौरे यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली व लागलीच ग्रामसडक योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून या बाबीची कल्पना दिली व या रस्त्याचे काम तातडीने सुधारणा करून घ्यावं अशी सूचना केल्या आहेत। अचानक झालेल्या प्रकारामुळे या कामाच्या ठेकेदाराचा प्रचंड गोंधळ उडाला व काम करून देतो, कामात सुधारणा करतो असं म्हणून त्यांनी आपली सुटका करून घेतली। आता काम कसे होते हे पाहणे बाकी आहे। कामाला सुधारणा झाली नाही तर देवठाण ग्रामस्थ पुन्हा आक्रमक होतील अशी चिन्हे दिसून येत आहेत। सावरगाव दोडक नदी मार्गे 2 रोड चालू आहे। ते काल जे काम केलं ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं झालेलं होतं। त्याच्यानंतर नवले साहेब या ठिकाणी रोडवर हजर आले। त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित सूचना दिल्या। त्याच्यानंतर काम आजचं काम हे एकदम व्यवस्थित चालू आहे, पण काल झालेलं काम एकदम निकृष्ट दर्जाचं आहे। तरी माझी विनंती आहे या कामावर प्रत्येकानं लक्ष ठेवावं। देवठाण दोडक नदी रस्त्याचं जे काम चालू आहे, मागचं जे काम आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। आता काही त्यांनी थोडंसं डांबर वगैरे इथं चांगल्या प्रकारे थोडंसं व्यवस्थित वापरली, पण मागच्या कामामध्ये ते डांबरच नाही। ते त्याला सांगितलेलं आहे मागचं काम पहिलं पूर्ण करून घ्या आणि नंतर पुढं काम चालू करा। हे तर मी सुधारते त्या ड्रायव्हर एका ज्या जिममध्ये ब्रेक मारलं तरी मागचं सगळे उतरून वर आलेलं आहे। त्याचे आम्ही ते व्हिडिओ वगैरे पण काढलेले, त्यात त्यांनी शब्द दिला आहे आम्हाला आता मागचं काम आम्ही परत डबल करतोय, तरच पुढं काम चालू करू। जे काम चालू आहे, कालही काही काम झालं अत्यंत निकृष्ट दर्जाचं, ज्या कामाला क्वालिटीच नाही असं काम झालं। पण आम्ही कार्यकर्त्यांनी ते काम चांगलं करण्यासाठी त्यांना सूचना दिलेल्या आहे। तर त्यांनी ते काम योग्य न केल्यास त्यांची तक्रार आम्ही आमदार साहेबांक करणार आहे। आज संध्याकाळी आमदार साहेब येणार आहे, क्वालिटी आम्ही सगळं दाखवून त्यांची तक्रार आमदारांक करणार आहे। ग्रामसडक योजनेचा अभियंता
शाखा अभियंता इथं आलेले आहेत, त्यांना गावकऱ्यांनी हे काम दाखवलेलं आहे. काम अतिशय निकृष्टपणाचं काम इथपर्यंत झालेलं आहे आणि ते काम खरोखर खराब झालं असं ते जे सडक योजनेचे अभियंता आहे नवले साहेब, त्यांनी ते मान्य केलं आहे. तिकडून मागं पाठीमागं जे झालेलं काम परत त्याच्यावर सुधारणा करून दुरुस्त करण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. त्याच्या हा जो आहे जे झालेलं काम आहे ते अतिशय बोगस झालेलं आहे. ते पुन्हा एकदा पाठीमागं जाऊन पुन्हा काम व्यवस्थित करीत आणावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आणि त्याच्याप्रमाणे हे ग्रामस्थ आज आपल्याकडे या बाबतीत अधिकाऱ्यांना भेटले. ठेकेदाराशी संबंध आलेला नाही, ठेकेदाराशी काही घेणं देणं नाही. तर ते अधिकाऱ्यांनी मान्य केल्यामुळं कामाची क्वालिटी सुधारायची त्यांनी आत्ता या मिनिटापासून सुरुवात करणार आहे असं सांगितलं. आणि त्याच्यामुळं हे काम आता पुन्हा पाठीमागं जाऊन करणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. आता एक दिवस ग्रामस्थांनी वाट पाहायची ठरवली आहे. तुमचं काय मत आहे? काम कसं काय झालं? काम निकृष्ट दर्जाचे. बरं, आता त्या साहेबांनी काय सांगितलं? साहेबांनी आता सांगितलं पाठीमागून परत काम चालू करू. पाठीमागून परत काम चालू करू.